कपाटाची अवस्था बघितलं आणि ठरवलं की आज कपाट आवरायचं आणि घेतलं ना मग आवरून. हे बघा अशा प्रकारे आवरलं. तसंही लेडीजला थोडंसं अस्तव्यस्त दिसलं की काही गप्प बसवत नाही आणि ती कितीही थकलेली असली तरी लगेच सुरू होती. हे बघा. आणि हे सर्व एवढं आवरलेलं बघून मनाला शांतता भेटली. हे बघा पहिला कप्पा तर आवरून घेतला आणि हा दुसरा कप्पा साईडचा हाही छान प्रकारे आवरून घेतला. आणि हे सर्व कपाट आवरायला मला 2 ते 3 तास लागले होते. प्रत्येक वस्तू आठवणीने जिथल्या तिथं ठेवणं हे लेडीजला खूप गरजेचं असतं, जेणेकरून ते दुसऱ्या वेळेस आपल्याला मिळाली पाहिजे. आणि हा आमचा दोघी सासू-सुनांचा साड्यांचा स्टॉक. आणि या कप्प्यामध्ये फक्त आम्हाला जेवढ्या साड्या आवडतात त्याच ठेवलेल्या आहे. बाकीच्या साड्या या दुसऱ्या कपाटात तुम्हाला बघायला भेटेल. आणि छान असं या कपाटाचे 3-4 कप्पे आवरून झाले माझे. आणि नंतर मी दुसरं कपाट आवरायला घेतलं. हे बघा. आणि हे कपाट आईच्या लग्नाचं आहे. म्हणतात ना जुनं ते सोनं, अजून पण आहे आणि खूप म्हणजे व्यवस्थित आहे. कसलंही कुठे तुटलेलं वगैरे नाही आहेत. आणि यालाही थोडंसं आवरून घेतलं आणि आले नंतर समोर माझ्या फॅमिली मेंबरकडं. बघा खूप छान असे खेळत होते आणि माझे फॅमिली मेंबर बघा किती क्यूट आहे ना. आणि एवढं करून झाली ना मग संध्याकाळ आणि गेले दुकानामध्ये. तसंही दुकान जास्त लांब नसल्यामुळं दुकानात केव्हाही जाऊ शकते. आणि पप्पांचं चालू होतं कपडे लावायचं काम. हे बघा छान असे नवीन माल भरलेला असल्यामुळं पप्पांचं सर्व व्यवस्थित लावण्याचं काम चालू होतं. हां, आणि गावातून जर कोणी व्हिडिओ बघत असेल तर नवीन माल आला बरं का, नक्कीच या खरेदी करण्यासाठी. हे बघा अशा प्रकारे अजून खूप साऱ्या व्हरायटीज आहे. आणि हे बघा यांचं चालू होतं मालाचं सगळं व्यवस्थित बिलिंग करणं वगैरे. सर्व घेतलेलं व्यवस्थित आलं की नाही चेक करणं चालू होतं. आणि ही बघा आमची गाडी. पप्पांनी आज खूप सुंदर असं महाराजांचा आणि आनंदीचा फोटो गाडीवर पेंट करून आणला होता. हे बघा. कसं वाटला मिनी ब्लॉग मग नक्की सांगा.